राजेश जेव्हा ऑफिसून लवकर येतात ना तेव्हा उजेडामध्ये आम्ही अशा ठिकाणी जायला खूप आम्हाला आवडतं, कारण की इथे उजेडामध्येच यायला खूप छान वाटतं. बघा ना तुम्ही, उजेडामध्ये सगळं क्लिअर दिसतंय. थोड्या वेळाने लगेच भुरगुणी अंधार पडून जातो. प्रेम आणि हे एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे. आता सध्या सगळं कोरडं कोरडं दिसतंय, पण पाऊस आल्यानंतर इथे नदी वगैरे असं खूप छान असतं, पाण्याने भरलेलं हिरवगार. जेव्हा असं होईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला पुढे दाखवेल. आता उजेड आहे तर आम्ही उजेडामध्ये एकदम नॅचरल ठिकाणी असं मुलांना घेऊन येतो. मुलांनाही खूप आवडतं. सगळं सौंदर्य इकडे दाखव. आता 6:45 झाले. आता वाजलेत 6:45, तरी पण उजेड बघा किती छान आहे. आम्ही आलो डोंगरात. सुंदर निळं निळं आकाश. उन्हाळ्यामध्ये पण अजून झाडं हिरवीगार आहेत आणि खूप सुंदर असं ऑक्सिजन. अशा ठिकाणी कोणाला नाही आवडणार. आणि पुढे मग आम्ही थोडंसं फिरून झाल्यानंतर मग एका ठिकाणी आम्ही बसतो. गाडीमध्ये आमच्या चटई वगैरे स्नॅक्स वगैरे असतंच. मग आम्ही छोटीशी एक पिकनिकच करतो. अशा ठिकाणी गेले की आमच्या छोट्याशा पिल्लूला काट्या बिट्या हातात पाहिजे असतात. त्याच्यासाठी राजेश त्याला एक काठी सोडून साफ करून देतात. वर्षापास चालू होते आज उद्यापासून. इथे ना खूप करवंद्याचे झाडं आहेत आणि मागच्या वेळेला आम्ही इथूनच करवंदे वगैरे भरपूर घेतले. कुठे आला तू? इकडे येऊन बोल. कुठे आला? मला कुठे? तुला आवडतं? किती आवडतं? 2-2. अरे बापरे. कोणती टायगर? फायनली आता एका ठिकाणी आम्ही बसलो जिथे आम्ही नेहमी बसतो. बॅडमिंटन मी खेळणार ना. बॅडमिंटन शॉल टाकली आहे आणि पिल्लू असं छान त्याच्या पिन्यूकडे बसला. ही बीचवरती आम्ही खुर्ची घेतली होती त्याला. थोडं चालून चालून कंटाळा आला की मग आम्ही एका ठिकाणी असं उजेडामध्ये बसतो आणि छान स्नॅक्स आणलेलं असतं ते आम्ही खात एन्जॉय करतो. पिन्नू कशावर बसला? आता नाही, लगेच नाही. आता लगेच नाही, थोडा बस मस्त हवा घे. त्याला
तिकडे ते डोंगरावरचे पण resort आहे. बघा आमचे छोटे साहेब कसे एन्जॉय करतात, खुर्चीवर असे बसले जसं काय एखादा म्हातारा माणूस बसलाय. माझा फोटो काढतो. कोण मम्मी क्षणासाठी तू ऑरेंज पिनू थोडंसं वातावरण घेतल्यासारखं झालं. आता थोडासा स्नॅक्स खाऊन झाला, चटरमटर खाऊन झाले की आता दोघं जण बापले का बॅडमिंटन खेळत आहेत. थोडी राजेशची पण एक्सरसाइज होते आणि मोठ्या मुलाची खूप इच्छा असते की त्याच्या पप्पाने त्याच्यासोबत खेळावं. आणि आमचे छोटे साहेब बघा असे मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करतात आणि एकटाच आपला एन्जॉय करतोय. तू मध्ये मध्ये जाऊ नको, इथे बस. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या फॅमिलीला घेऊन कुठे ना कुठे छोटे छोटे आजूबाजूच्या छोट्या मोठ्या परिसरमध्ये जावं. माइंड फ्रेश राहतं. दिवसभर तुझा स्ट्रेस आहे तो फॅमिलीसोबत घालवल्यानंतर बेस्ट थेरपी आहे. अंधार पडल्याने तिथून आम्ही निघालो आणि बाजूलाच एक असं तलाव आहे, नॅचरल तलाव. काय होतं पिन्ना, तिथे आम्ही आलो. स्वीट कॉर्न यम्मी यम्मी टेस्टी स्वीट कॉर्न. कोणती डिश आहे? चिकन नगेट्स. चिकन नगेट्स. मस्तपैकी तलाव किनारी खातोय. बरोबर